हॅलो फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे की तुमचे जे 1 मार्च 2024ला तुमचे जे पेपर होणार आहे मराठीचे, ते या मराठीचे पेपरमध्ये कसा पेपर येईल, कसा पेपर पॅटर्न होते आणि कोणते प्रकारचे प्रश्न बोर्ड जे आहे सांगते, तर या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत तर बघा. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे सर्व मित्र सोबत या व्हिडिओला शेअर करा. तर चला फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आम्ही बघतो की मराठी मीडियमचे जे पेपर होणार आहे 1 मार्च 2024ला मराठी फर्स्ट लँग्वेजचे पेपर. तो हे जे पेपर आहे हे प्रिव्हियस इयरचे आहे. 2 मार्च 2023चे पेपर आहे, प्रिव्हियस इयरचे आहे. पण तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कशासाठी? जे पेपर आहे या पेपर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघणार तर तुमचे जे आहे तुम्हाला माहीत पडते की कसा पेपर येतो. तर तुम्ही इकडे पाहू शकते जे पेपर आहे जे आहे NC गुणाचे पेपर आहे. जे फर्स्ट जे गद्य विभाग आहे यामध्ये आकृती पूर्ण करा असा प्रश्न येईल. आणि जे आहे पुढे आहे जे आहे उत्तरे लिहा असा आहे. आणि जे आहे 3 मार्क्सचे सोमत येतो. तो हे प्रिव्हियस इयरचे पेपर आहे, 2023चे पेपर आहे. आणि इकडे आहे कृती करा. आणि जे सेकंड पॅसेज आहे, सेकंड पॅसेज आहे इकडे एक शब्द उत्तर लिहा. सोमत 3 मार्क्सचे आहे. सोमत जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सोमतमध्ये तुम्ही तुमचे शेवटचे जे आहे विचार लिहू शकता. तुमचे शेवटचे काय विचार आहे तुम्ही लिहू शकता. आणि सोमतमध्ये तुम्हाला 3 पैकी तुम्हाला 2 किंवा जे आहे 2.5 तुम्हाला मार्क्स मिळू शकते. तर यासाठी सोमत तुम्हाला लिहावे लागेल. आणि सोमत तुम्ही शेवटचे विचार लिहू शकता. अपठित गद्य जे आहे अनसीन पॅसेज आहे. इकडे आहे आकृती बंद पूर्ण करा आणि चौकटी पूर्ण करा असा प्रश्न जे आहे बोर्ड एक्झाममध्ये येतो. आणि पद्य विभाग जे आहे यामध्ये 2 मार्क्सचे आहे क्वेश्चन आला आहे. आणि जे आहे 2 मार्क्सचे हे जर क्वेश्चन आला आहे. आणि 2 मार्क्सचे जे अर्थ कविताचे अर्थ तुम्हाला लिहावे लागेल. आणि इकडे काव्य सौंदर्य काय होते तुम्हाला जे आहे जे आहे विचार सौंदर्य स्पष्ट करावे लागेल. आणि जे आहे पुढे आहे तुम्हाला इकडे जे आहे रसग्रहण लिहावे लागेल. आणि या 2 पोएमचे नाम आहे. एक पोएमचे नाम आहे भरत वाक्य आणि सेकंड चॅप्टर जे आहे पोएमचे वस्तू हे जे आहे यामध्ये तुम्हाला रसग्रहण कोणीही एक जे आहे रसग्रहण लिहावे लागेल. आणि इकडे नंतर जे आहे पुढे आहे खालील प्रकटी रसग्रहण तुम्हाला रसग्रहण करावे लागेल. आणि स्थूल वाचन दिलेले आहे 6 मार्क्सचे. फर्स्ट आहे व्यक्तिकोशाचे कार्य लिहा. आणि सेकंड आहे बाल साहित्य गिरिजा कीर या पाठाचे आधार मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे. या विधानासोबत तुमचे मत स्पष्ट करा. आणि प्रेम आणि आपुलकी या गोष्टीमुळे तुम्हाला जे आहे हे वीरांगना या पाठाचा आधार स्पष्ट करा. भाषा अभ्यास जे यामध्ये आहे समास दिला आहे आणि शब्दसिद्धी दिला आहे, वाक्य प्रचार दिला आहे, भाषिक घटकावर आधारित कृती शब्द संपत्ती दिला आहेत, विरुद्धार्थी शब्द दिले आहेत, वचन ओळखा दिला आहेत. आणि जे आहे खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्दग्रह दिलेला आहे. फिर इकडे आहे जे आहे पुढे तुम्ही बघू शकता लेखनानुसार लेखन दिलेलं आहे. तो असा दिलेला आहे. आणि जे आहे तुम्हाला जे आहे खालील शब्दांना तुम्हाला जे आहे इंग्लिश शब्द दिले आहे. आणि या इंग्लिश शब्दाला तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे. वर्कशॉप जे आहे याला मराठीमध्ये काय बोलतो तुम्हाला माहीत आहे का? आणि एक्सचेंज जो होते याला मराठीमध्ये काय बोलते? आणि जे आहे अर्धा मार्क्सचे 1 आहे आणि तुम्हाला 2 लिहावे लागेल असं. आणि जे आहे लास्ट जे सेक्शन आहे विभाग 5 उपयोजित लेखन यामध्ये पत्रलेखन दिलेले आहे. तर पत्रलेखन तुम्हाला लिहावे लागेल 5 मार्क्ससाठी दिलं आहे. आणि नंतर तुम्ही जे आहे बघू शकते की आणि तुम्हाला पत्रलेखन नाही लिहावे आवडतं तर तुम्ही जे आहे
समरी लिहू शकतात. गद्य ईचे समरी तुम्ही लिहू शकतात. 5 खालीपैकी की कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन नाहीतर बातमी लेखन, कथालेखन. यामध्ये तुम्हाला 2 लिहावे लागेल आणि 5 मार्क्सचे 1 आहे. बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथालेखन 2 तुम्हाला लिहावे लागेल. लेखन कौशल्यामध्ये 3 दिलेले आहे. फक्त तुम्हाला 1 कृती सोडवा लागेल. याचे अर्थ आहे की तुम्हाला 1 कृती लिहावे लागेल. प्रसंग लेखन दिलेले आहे. आत्मलेखन पुस्तकचे दिलेले आहे. आणि वैचारिक प्रदूषण एक समस्या या विषयावर तुमचे विचार लिहा. तर फ्रेंड, या व्हिडिओ जे आम्ही तुमचे बनवलेले आहे तुमच्यासाठी की हे जे पेपर आहे प्रिव्हियस इयरचे आहे आणि तुम्हाला असा आयडिया मिळते की पेपरमध्ये कसे प्रकारचे प्रश्न येतो. तर या जे आहे असा तुम्हाला आयडिया मिळाले की कसा प्रश्न येते. हे जे आहे क्वेश्चन पेपर, हे जे क्वेश्चन पेपर आहे प्रिव्हियस इयरचे आहे. प्रिव्हियस इयर म्हणजे 2023चे पेपर आहे. इकडे तुम्ही बघू शकते की 2 मार्च 2023चे पेपर आहे. तो तुमचे 1 तारीख जे आहे 1 मार्च 2024चे जो पेपर होणार आहे यासाठी ऑल द बेस्ट. चिंता करू नका, काळजी करू नका आणि तुमचे पेपर चांगले जाईल. ऑल द बेस्ट फ्रेंड. ओके फ्रेंड, बाय. आणि प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड शेअर करा तुमच्या मित्रासोबत. ओके फ्रेंड, बाय.